पीएम किसान सन्मान निधीच्या 22 व्या हप्त्यासंदर्भातली एक महत्त्वपूर्ण अपडेट बदल जो आलेला आहे मित्रांनो, तो नक्कीच आपल्या सर्वांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर हो मित्र हो, या अगोदरच आपण पीएम किसान संदर्भात व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये मी माझ्या माहितीनुसार, खात्रीशीर माहितीनुसार मिळालेली जी तारीख होती ती 20 फेब्रुवारी आणि प्रसार माध्यमांमध्ये, मोठमोठ्या चॅनलमध्ये जी तारीख सांगण्यात येत आहे ती म्हणजे मार्चपर्यंतची होळीची तारीख तुम्हाला या अगोदरच मी पीएम किसान संदर्भात दिलेली आहे. आणि या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ दिला होता, तो होता नमो शेतकरी सन्मान किसान योजनेसंदर्भातला, जो तुम्हाला जवळपास 24 फेब्रुवारी तारखेला मिळणार या संदर्भातली अपडेट दिलेली होती मित्रांनो. परत मित्रांनो, महत्त्वाचा विषय असा आहे की नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजना ही जी आहे ही राज्य सरकार राबवते. पीएम किसान सन्मान निधी योजना ही योजना केंद्र सरकार राबवते. त्यामुळे राज्याची जी नमो शेतकरी सन्मान किसान योजना आहे, त्या योजनेचे खऱ्या अर्थाने आता 2 हप्ते एकत्र देण्यात यावे अशी शेतकऱ्याकडून सुद्धा मागणी करण्यात येत आहे आणि तशी वेळ सुद्धा झालेली आहे. परंतु पीएम किसान सन्मान निधीची जो 22 हप्त्याची वेळ आहे ती आता फेब्रुवारी अखेरपर्यंत होते. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधीचा जो योजनेचा जो हप्ता आहे, तो आपण या अगोदरच सांगितलेला आहे की होळीवर म्हणजे 4 मार्चपर्यंत मिळणे अपेक्षित आहे. परंतु कुठे ना कुठे या 2 दिवसामध्ये ज्या हालचाली सुरू आहेत, म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजनेकरिताच्या सुद्धा, आणि वेळप्रसंगी राज्य सरकार, राज्य शासन केंद्र शासनासोबत बोलून कदाचित त्याची वेळ मागे पुढे करू शकते आणि एक नवीन अपडेट अशी जारी होऊ शकते की ज्यामध्ये दोन्ही योजनेचे हप्ते 24 फेब्रुवारीपर्यंत मिळू शकतात, अशी एक दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तशा हालचाली सुद्धा सुरू आहेत मित्रांनो. आणि परंतु समजा वेळप्रसंगी त्यामध्ये काही बदल झाला किंवा दोन्ही योजनेचे हप्ते 4 किंवा 8 दिवस मागे पुढे झाले, तशी अपडेट असली तर नक्कीच तशी अपडेट सुद्धा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल मित्रांनो. कारण पीएम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर तशी अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये. परंतु बऱ्याचशा जणांचे स्टेटस चेंज होणे सुरू झालेले आहे, अप्रूव्ह होणे सुद्धा सुरू झालेले आहे, पोर्टलवर सुद्धा अपडेट येणे सुरू झालेले आहे. कार्यक्रम कुठे राबवण्यात येईल, कोणत्या कार्यक्रमादरम्यानच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता देण्यात येईल, या संदर्भातली माहिती जवळपास आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत मिळू शकते, अशी एक विश्वासार्ह काही मंडळीकडून माहिती मिळत आहे मित्रांनो. तर ते उद्या सकाळपर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत बघूया काय होते आणि काय नाही. आवश्यक वाटल्यास त्या संदर्भातली माहिती मेसेजच्या माध्यमातून किंवा तुमच्या कमेंट बॉक्समध्ये देण्यात येईल. आवश्यक वाटलं तर व्हिडिओ सुद्धा बनवू मित्रांनो. आणि हा व्हिडिओ सुद्धा त्याप्रमाणेच बनवलेला आहे, कारण की मी या अगोदरच एक संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातली जी माहिती मिळाली होती, अपडेट मिळाली होती, त्या अपडेटच्या खालीच बऱ्याचशा जणांनी लाडकी बहीण योजना असेल, नमो शेतकरी किसान सन्मान योजना असेल, तुमची पीएम किसान योजना असेल, पीक विमा खरीप 2025 असेल, या संदर्भातले वेगवेगळे प्रश्न विचारले होते मित्रांनो. त्यामुळे आणि वेळप्रसंगी खरोखर वरच्या पातळीवर सुद्धा हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टी पाहता मी सर्व आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही जी हालचाली, ही जी अपडेट आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्रो, आता खरोखर पाहण्यासारखं असणार आहे की आजच्या 8 दिवसाला म्हणजे सोमवारला 24 तारखेला महाराष्ट्र राज्यातील ज्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे 23 तारखेला, तर त्याच्यानंतर 24 तारखेला खरोखर दोन्ही योजनेचे हप्ते एक सोबत मिळतात का, की फक्त आणि फक्त नमो किसान सन्मान योजनेचा हप्ता अगोदर मिळतो, पीएम किसानचा नंतर मिळतो, किंवा पीएम किसानचा अगोदर मिळतो आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता नंतर मिळतो, किंवा दोन्ही योजनेचे हप्ते एका दिवशी मिळतात का, दोन्ही योजनेपैकी कोणत्या योजनेचे 2 हप्ते एका दिवशी मिळू शकतात का, या सर्व गोष्टी आता येत्या आठवड्यामध्येच क्लिअर होण्यासारखे आहे मित्रांनो. हे सर्व चित्र येत्या आठवड्यामध्ये शनिवार सोमवारपर्यंत क्लिअर होईल आणि त्या संदर्भातली जी अपडेट येईल ती सुद्धा आपणा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत मी नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. कारण की तुमची दिशाभूल होता कामा नये, परंतु तुम्हाला तारीख हवी असते आणि ऑलरेडी विश्वासार्ह मिळालेल्या माहितीनुसार जी तारीख आहे तीच मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बदल जो होत आहे तो सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. या व्यतिरिक्त जर आणखी काही बदल झाला तर नक्कीच तुमच्यापर्यंत तो सुद्धा मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्र, आशा करतो इतर व्हिडिओप्रमाणे, इतर योजनांच्या अपडेटप्रमाणे, माहितीप्रमाणे, आपल्याला हव्या असलेल्या तारखेप्रमाणे पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेसंदर्भातली जी सुद्धा एक अपडेट होती, हालचाली होत्या, जी तारीख होती, ती आपणापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्र, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्यासंदर्भातली जी एक अपडेट देण्याचा प्रयत्न केला ती सुद्धा आपल्या सर्वांकरिता उपयोगी ठरेल आणि नक्कीच आपल्याला विश्वासार्ह वाटेल. तर मित्र, या व्हिडिओवर जर कोणी नवीन असेल तर अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल, याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या मित्रांनो. सोबतच आपणा सर्वांचे आभार मानतील
याकरिता महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा सहकार्य मिळेल, अपडेट मिळेल, मदत होईल आणि ते सुद्धा तुमचे आभार मानू शकतील मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.